स्वर्गीय वंदना दिदी ज्ञानार्जनाचा खजिना होत्या. त्यांची उणिवा सतत आम्हाला जाणवेल. ब्रह्मकुमारी रुक्मिणी दिदी. महाराष्ट्र अकोला. रिपोर्टर गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चॅनेल इंडिया अकोला. राजस्थानातील माउंट अबू पर्वतावर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संचालित ओम शांती शाखेमार्फत शिवबाबा मुरलीच्या साध्या आणि सरळ भाषेतील ज्ञानरूपी अमृत भारतभर नव्हे तर जगातही आपला भगवंत प्राप्तीचा ज्ञानरूपी खजिना सगळीकडे पोहोचवण्याचे कार्य ब्रह्मबाबाचे सान्निध्यात राहून ज्ञानरूपी खजिना मुरलीद्वारे वाटतात. त्या ब्रह्मकुमारीमध्ये एक आपल्या वंदना दिदी होत्या आणि त्यांची ज्ञानरूपी सेवा नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी होणार आहे, अशा शब्दात अकोला वाशिम जिल्हा मुख्य संयोजिका असलेल्या ब्रह्मकुमारी रुक्मिणी दिदी भावपुष्पांजली वाहताना बोलल्या आहेत. आणि त्या अकोला जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवपूरच्या ब्रह्मकुमारी वंदना दिदीच्या हृदयविकारामुळे झालेल्या निधनपर झालेल्या ओमशांती परिवाराकडून श्रद्धांजलीपर शोकसभा प्रसंगी मुख्य अतिथीपर बोलल्या. आणि त्यांनी वंदना दिदींचे ज्ञान वाटपाची सेवा म्हणजे आपल्या मधुर मुरलीच्या वाणीने 45 वर्षांची सेवा दिली आहे. आणि त्यांनी 1975ला बाबांचे ज्ञान प्राप्त केले. 1980 पासून नियमितपणे त्या विविध ठिकाणी आपली सेवा देत होत्या. त्या अकोट तालुक्यातील जन्मगाव शिवपूर येथील डॉक्टर संजय महाले परिवारातील बहीण होत्या. त्यांना माटुंगा शाखेत सेवाप्रसंगी अकस्मात हृदयविकाराच्या झटक्याने निधनपर पारिवारिक दुखवटा म्हणून श्रद्धांजलीपर कार्यक्रम शिवपूर येथे घेण्यात आला. या प्रसंगी अकोला वाशिम जिल्हाभरातील ओमशांती शाखेच्या दिदींनी आणि दादांनी भाई लोकांनी हजेरी लावली. शिवबाबांच्या चरणी लीन झालेली वंदना दिदीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राजभवनातील उमेश काशीकरसह शेकडो भाऊ आणि बहिणींनी दिदींनी श्रद्धांजलीपर शब्दसुमनांची पुष्पे वाहिले. यावेळी साधना दिदी, भावना दिदी, डॉक्टर संजय महाले, सेवकराम महाले आणि रश्मी दिदी, जोशनाताई यांच्या उपस्थितीमध्ये श्रद्धांजली वाहिली. तर बाळासाहेब नेरकर यांनी हिवरखेड मुख्य ओम शांती शाखेला असलेला त्यांचा भावनिक स्नेह, त्यांचे प्रेम, मुख्य शाखा म्हणून आठवणींचा ठेवा, त्यांची प्रेरणा आम्हाला मार्गदर्शक राहील असे प्रास्ताविकपर दिदींच्या सेवेचा गौरव करत दिदींना भावपुष्प सुमनांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितलं आहे. आणि किडनीचं फंक्शन असतं ते कमी होतं. तिथं त्यांचा कोणाला डायलिसिस करावं लागते. बरोबर त्या कोणाला आम्ही सोमवारी गेल्यानंतर मंगळवारी सकाळी गोष्ट ती फक्त पाहत होती. समजत होतं पडत पाहत होतं तुमचा आलो एवढं आणि कंटिन्यू ऑक्सिजन चालू होता. दिवस कमी झाली, फुफ्फुसे पण काम करत नव्हतं. त्याच्यानंतर काय झालं की त्या लिव्हरमध्ये कार्डिओलॉजी शॉकमध्ये लिव्हरमध्ये ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे त्या लिव्हरमधलं पेशंट म्हणजे आतल्या आत इंटरनल ब्लिडिंग झालं. आता लिव्हरमध्ये ब्लिडिंग जर झालं म्हणजे लिव्हर डॅमेज झालं, लंगचे ऑक्सिजन भेटल्यामुळे लंगची कॅपॅसिटी कमी झाली. किडनीचं काम कमी झाल्यामुळे किडनी कमी झाली, ते काम कमी झालं आणि हार्टली शुद्ध रक्ताचे भेटून गेलं. मंगळवारी 12:30 वाजता 12:00